मित्रहो नमस्कार. मी सुधीर दांडेकर, राहणार पालघर. आज दिनांक 15 सप्टेंबर 2020. इतिहासावर बोलू काही या माझ्या मालिकेतील चौथा भाग मी आपल्यासमोर प्रस्तुत करत आहे. या भागाचा विषय आहे इतिहासाची जाण म्हणजे काय. आता या भागापासून मी जे भागाला जे नंबरिंग करतोय त्याच्यात थोडा बदल करणार आहे. याच्यापूर्वी एक विषय एक असेल तर भाग 3 पूर्वार्ध उत्तरार्ध असं काहीतरी करत होतो. ते थोडंसं क्लमझी होतं असं ऐकून मला आढळून आलं. त्यामुळे याच्यापुढे भाग 4 भाग 5 असंच नंबर दिले जातील आणि प्रत्येक ब्लॉगवरती म्हणजे त्या भागामध्ये कोणता विषयाची चर्चा केलेली आहे ते त्याच्यावर येईल. म्हणजे तुम्ही जेव्हा यूट्यूबवर बघाल तेव्हा तुम्हाला तो विषय दिसेल. त्यामुळे तुम्हाला पाहिजे तो ब्लॉग ऐकता येईल असं मला वाटतं आणि हे सर्वांच्या सोयीचं आहे हे मला वाटतं आहे. आता इतिहासाची जाण म्हणजे काय. याच्यापैकी इतिहासाची जाण ही जी काही संकल्पना आहे किंवा कन्सेप्ट आहे त्याची जर व्याख्या करायची झाली तर ती अशी करता येईल की एखादी घटना, वास्तू, वस्तू, ग्रंथ, हस्तलिखित, पत्रव्यवहार अशी जे काही ऐतिहासिक साधनं असतात ती ऐतिहासिक साधनं म्हणून ती नंतर ठरतात. पण अशा ज्या काही गोष्टी असतात त्याचं ऐतिहासिक महत्त्व समजण्याची क्षमता म्हणजे इतिहासाची जाण असणं असं मी म्हणतो. आता ही संकल्पना स्पष्ट होण्यासाठी तुम्हाला मी 2 उदाहरणं देणार आहे. एक जाण असली तर काय होतं आणि एक जाण नसली तर काय होतं, अशा 2 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली जी गोष्ट आहे ती जाण नसेल तर काय होतं ते स्पष्ट करणारी आहे. संत साहित्याचे अभ्यासक आणि संशोधकसुद्धा युम पठाण हे 91-92 साली माझ्या घरी आलेले होते आणि त्यावेळा त्यांनी ही गोष्ट मला सांगितली की जी प्रत्यक्ष घडलेली आहे. ते मला असं म्हणाले की मराठवाड्यामध्ये खूप ठिकाणी काही गोष्टी सापडतात, कारण मराठवाडा हा जो भाग आहे तो ऐतिहासिकदृष्ट्या जास्ती संपन्न आहे किंवा त्या भागामध्येच ऐतिहासिक घडामोडी खूप घडलेल्या आहेत. त्यामुळे तिथे काही गोष्टी सापडतात. तसंच एका शेतकऱ्याला शेत नांगरताना एक मोठा दगड मिळाला. साधारण 3 फूट बाय 2 फूट या साईजचा तो दगड होता आणि त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं होतं. त्या शेतकऱ्याला कळलं की ही काहीतरी वेगळी गोष्ट आहे म्हणून त्यांनी काय गावकऱ्यांना सांगितलं असेल, पोलिसांना सांगितलं असेल. शेवटी मुद्दा असा आला की युम पठाणांना तो दगड दाखवण्यासाठी बोलावण्यात आला. युम पठाणाने तो दगड बघितला आणि सांगितलं की हा एक शिलालेख आहे आणि त्याचं वाचन करावं लागेल आणि शेतात त्याचं वाचन करणं काही शक्य नाही, म्हणून आपण हा दगड उचलून कुठेतरी नीट जागी ठेवूया. म्हणून त्यांनी तो दगड उचलला, म्हणजे त्या गावकऱ्यांच्या मदतीने, आणि तिथे जवळ असलेल्या मारुतीच्या मंदिरामध्ये तो नेऊन ठेवला. आणखीन युम पठाणांनी गावकऱ्यांना सांगितलं की हा दगड खूप सांभाळून ठेवा, कारण मला म्हणजे असे जेव्हा ऐतिहासिक शिलालेख असतात तेव्हा त्याचे एक्सपर्टकडून फोटो काढावे लागतात, कारण ते मग पुस्तकात छापता येतात आणि मग इतरांना सहजपणे ते वाचता येतं किंवा कधीकधी त्याचा मोल्डही काढला जातो आणि तो ठेवला जातो, म्हणजे जिथे इतिहासाच्या गोष्टी ठेवल्या जातात तिथे. तर हे सर्व करण्यासाठी एक्सपर्ट माणसं लागतात. तर ती माणसं मी पुण्याहून घेऊन येईन, पण तोपर्यंत हा दगड असाच नीट राहू दे, सांभाळून ठेवा, असं गावकऱ्यांना सांगितलं. गावकरी हो म्हणाले. नंतर मधल्या काळात काय झालं, ती म्हणजे पुण्याहून येणारे एक्सपर्ट युम पठाणांना
तेवढा वेळ नव्हता. काही कारणांनी मध्ये 2 ते 3 महिने निघून गेले आणि 3 महिन्यानंतर युमा पठाण परत त्या गावात आणि त्या देवळामध्ये गेले. तेव्हा जे काही दृश्य दिसलं ते बघून त्यांनी कपाळाला हात मारून घेतला. कारण झालं होतं काय, गावकऱ्यांनी त्या दगडाला शेंदूर फासलेला होता आणि त्याचा जवळजवळ मारुती करून टाकलेला होता. पठाणांनी विचारलं की हे असं काय तुम्ही केलं? तर त्याचं असं झालं, 2-3 महिने झाले तुम्ही काय आला नाहीत आणि तुम्ही म्हणाला होतात की हा दगड सांभाळून ठेवा. तेव्हा आम्ही असा विचार केला की या दगडाला जर शेंदूर लावला तर तो कोणी उचलून नेणारच नाही, म्हणजे ते आम्हाला जी सांभाळण्याची जी किंवा कोण घेऊन जात नाही ना हे बघण्याची जी काही कटकट होती ती वाचेल, आणि म्हणून आम्ही शेंदूर लावला. आता या सगळ्या प्रकारामुळे काय झालं की तो शिलालेख खूप खराब झाला. म्हणजे आता तो पुढे त्याचं नक्की काय झालं मला माहीत नाही, कारण तो शेंदूर काढावा लागला असेल, काही काही झालं असेल, पण एकूण काय तो शिलालेख खराब झाला. आता हे का घडलं तर त्या गावकऱ्यांना हा शिलालेख आहे आणि त्याचं काहीतरी ऐतिहासिक मूल्य आहे हेच माहिती नव्हतं. त्यामुळे त्यांनी फक्त आपलं सांभाळून ठेवा आणि त्याच्यासाठी त्यांनी त्यांची युक्ती वापरली. तर हे असं होतं. म्हणजे जर आपल्याला म्हणजे इन जनरल सर्वच लोकांना इतिहासाची जाण नसेल तर असे अनेक पुरावे नष्ट होतात आणि ते काही काही पुरावे खूप महत्त्वाचे सुद्धा असतात. आता ही गोष्ट झाली, जाण नसेल तर काय झालं हे सांगणार. आता जर एखाद्या अधिकार पदावर असलेल्या माणसाला जर इतिहासाची जाण असेल तर काय होतं हे सांगणारी गोष्ट ही आता मी तुम्हाला सांगतो. ती गोष्ट आहे लॉर्ड कर्झन याची. लॉर्ड कर्झन हा 1899 तो 1905 असा 6 वर्ष भारताचा व्हॉइसरॉय म्हणून आलेला होता. आणखीन तसं म्हटलं तर भारतीय पुढाऱ्यांच्या दृष्टिकोनातून सर्वात नावडता जर कोणी व्हॉइसरॉय असेल तर तो म्हणजे लॉर्ड कर्झन. याचं कारण काय तर लॉर्ड कर्झननी बंगालची धार्मिक म्हणजे धार्मिक वस्तुस्थिती धरून त्यांनी बंगालची फाळणी केली आणि त्यामुळे खूप असंतोष निर्माण झाला. तुम्ही जर इतिहास वाचला तर तो इतका असंतोष निर्माण झाला की शेवटी, आणि तो निर्णय कर्झनचा इतका वादग्रस्त ठरला की शेवटी कर्झनला राजीनामा द्यावा लागला आणि इंग्रजांना ती फाळणी रद्द करावी लागली. एवढं जरी असलं तरी शेवटी 1947 साली जेव्हा पाकिस्तान निर्माण झालं तेव्हा पूर्व पाकिस्तान म्हणून जो भाग आणि आजचा बांगलादेश म्हणून जो भाग आहे तो जवळजवळ कर्झननी जी फाळणी केली होती त्याचप्रमाणे आहे. हे आपलं दुर्दैव. पण आजचा विषय तो नाही आहे. कर्झननी काय वाईट गोष्टी केल्या हे करण्याचा विषय नाही. आपल्याला इतिहासाच्या दृष्टिकोनातून कर्झन कसा आहे की हे बघायचं आहे. कर्झनला स्वतःला इतिहास आणि आर्किओलॉजी याच्यात प्रचंड इंटरेस्ट होता. त्यामुळे तो जेव्हा भारतात आला आणि त्यांनी बघितलं की इथे इतकी मॉन्युमेंट्स ऐतिहासिक वास्तू आहे आणि त्यांची पडझड होते तर त्याच्याकरता आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि ही जाण असल्या कारणामुळे त्यांनी काय केलं, त्यांनी 3 महत्त्वाच्या गोष्टी केल्या. एक गोष्ट म्हणजे की पूर्वी म्हणजे कर्झन येण्याच्या आधी अनेक ऐतिहासिक वास्तू ह्या सरकारी कचेऱ्या किंवा सरकारी ऑफिसेस म्हणून वापरली जात होती. आता उदाहरणच द्यायचं झालं तर 2 उदाहरणं मी देतो. लाहोरचा जो लाल किल्ला आहे, म्हणजे लाहोरलाही एक लाल किल्ला आहे, त्या किल्ल्यातला जो दिवाणी आम हा जो भाग आहे तो नेहमीप्रमाणे खूप मोठा भव्य आहे. तर अशा या दिवाणी आममध्ये चक्क सैनिकांना उतरण्यासाठी म्हणजे डॉर्मेटरी म्हणून त्याचा उपयोग केला जात होता. एक गोष्ट अशी होती की दाई अंगा मस्जिद म्हणून एक लाहोरच्या रेल्वे स्टेशनच्या जवळ एक मस्जिद होती. आता तिचं नाव रेल्वे मस्जिद असं केलेलं आहे, पण मूळ तिचं नाव दाई अंगा मस्जिद असं होतं.
ते मशिदीचा उपयोग रेल्वे सुप्रिटेंडंटचं ऑफिस म्हणून केला जात होता. आता असं केल्याने काय होतं की हळूहळू त्या वास्तू खराब व्हायला लागतात आणि ते खराब झालं की मूळ त्यांचं जे स्वरूप असतं ते बिघडतं. कर्जनला ते मान्य नव्हतं आणि ते बरोबरच आहे की मूळ वास्तू जशी आहे तशी टिकवणं ह्याच्यातच खरं महत्त्व आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा काय काम केलं की अशा जिथे जिथे म्हणून सरकारी ऑफिसेस ऐतिहासिक वास्तूमध्ये आहे तिथून ती सर्व ऑफिसेस हलवली. दुसरं महत्त्वाचं काम त्यांनी काय केलं की त्याच्या आधीच्या म्हणजे कर्जन येण्याच्या आधीच्या 70-80 वर्ष इंग्रजांचं राज्य होतंच आणि तिथले तेव्हाचे इंग्रज अधिकारी या अशा ऐतिहासिक वास्तूंमधून काही काही गोष्टी चक्क चोरून इंग्लंडला घेऊन जायचे आणि मग ते कधी कधी ते म्युझियममध्ये म्हणजे ब्रिटिश म्युझियममध्ये ठेवायचे, कधी आपल्या घरी घेऊन जायचे. पण अशा खूप चोऱ्या झालेल्या होत्या आणि खूप गोष्टी त्या ऐतिहासिक वास्तूंमधून तोडून इंग्लंडला गेलेल्या होत्या. आता उदाहरणच द्यायचं झालं तर दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये बादशाह जिथे बसायचा, बादशाहचं सिंहासन ठेवण्याचं जे स्थान होतं दिवाणी आममध्ये, त्या स्थानाच्या मागे म्हणजे या सिंहासनाच्या मागे एक मोठी संगमरवरी प्लेट होती की ज्याच्यावर पुराणातली एक आयत म्हणजे शुभचिन्ह दाखवणारी एक आयत त्याच्यावर कोरलेली होती. ती सगळीच्या सगळी प्लेट उखडून ब्रिटिश म्युझियममध्ये नेऊन ठेवलेली होती. तर कर्जननी ती परत ब्रिटिश म्युझियममधून आणली. नुसती तीच आणली नाही तर अशा अनेक गोष्टी त्यांनी परत आणल्या आणि परत त्याच ठिकाणी त्या लावल्या. म्हणजे पूर्णपणे रिस्टोरेशन कसं करावं ह्याची त्याला जाण होती आणि त्यांनी आल्याच एकूणच आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केलं आणि त्याला असं आढळून आलं की या अनेक वास्तू आहेत त्यांची दुरुस्ती किंवा दुरुस्ती करणं अत्यंत आवश्यक आहे, पण त्याच्याकरता काही फंड मिळत नाही. तर त्यांनी तो फंड उपलब्ध करून दिला, कारण इंग्रजांच्या मते अशा गोष्टीवर खर्च करणं म्हणजे फुकट आहे, खर्च हा म्हणजे योग्य नाही असं अनेक इंग्रज अधिकाऱ्यांचं मत असल्या कारणामुळे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट हे अत्यंत निग्लेक्टेड किंवा दुर्लक्षित डिपार्टमेंट होतं आणि त्याच्याकरता फंड बिंड देणं हे काही आमचं काम नाही असंच त्यावेळेच्या व्हॉइसरॉय आणि इतर यांना वाटत होतं. पण ती गोष्ट कर्जननी मात्र बदलली आणि त्याच्याकरता फंड द्यायला सुरुवात केली आणि अनेक गोष्टींचं रिस्टोरेशन चालू केलं. आज दिल्ली आणि लाहोरमध्ये ज्या काही चांगल्या अवस्थेत काही मॉन्युमेंट्स आपल्याला दिसत आहेत त्याचं सर्व श्रेय कर्जननी केलेल्या या रिस्टोरेशनमध्ये आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी लॉर्ड कर्जननी काय केली तर जॉन मार्शल नावाचा एक आर्किओलॉजिस्ट तरुण होता. तो आला तेव्हा फक्त 25 वर्षाचा होता, भारतात आला तेव्हा, आणि ज्याची एकूणच विचारसरणी लॉर्ड कर्जनसारखीच होती की आपण हे सर्व नीट ठेवलं पाहिजे, हे आपलं काम आहे. अशा या जॉन मार्शलला त्यांनी आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचा डायरेक्टर जनरल म्हणून नेमला आणि जॉन मार्शल हे एक खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्याचं सर्वात महत्त्वाचं काम मी सांगतो कारण मी त्याच्यावर एक वेगळा ब्लॉग करणार आहे. तो ब्लॉग करण्या एवढा इम्पॉर्टंट माणूस आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम असं आहे तर मोहेंजोदरो आणि हरप्पा इथलं उत्खनन त्यांनी त्याच्या निरीक्षणाखाली झालं. आधीसुद्धा झालेलं होतं पण ते एवढं सिस्टमॅटिक नव्हतं, यांनी ते केलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व काय पुरातत्वीय ज्या साईट्स आहेत किंवा मोहेंजोदरो आणि हरप्पा हे इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वीचं आहे. ही जी डेट आहे किंवा हे जे ठरवलेलं आहे हे जॉन मार्शलनी ठरवलं. म्हणून असं फार विनोदाने किंवा सत्यच आहे ते असं म्हटलं जातं की जॉन मार्शल जेव्हा इंडियामध्ये आला तेव्हा भारताला फक्त 2500 वर्षापूर्वीचा इतिहास होता, पण जॉन मार्शल जेव्हा रिटायर्ड झाला तेव्हा भारताला
4,500 ते 5,000 वर्षापूर्वीचा इतिहास निर्माण झाला, कारण ते मोहनजोदडो आणि हरप्पामुळे. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की अधिकार पदावर असलेला एक माणूस की ज्याला इतिहासाची जाण आहे, तो काय काय बदल करू शकतो, किती मोठ्या प्रमाणावर सुधारणा किंवा गोष्टी नीट ठेवू शकतो, याचं हे एक अत्यंत ज्वलंत उदाहरण आहे. हल्लीच्या राज्यकर्त्यांना ही इतिहासाची जाण नसल्यामुळे महाराष्ट्रातले किल्ले पडतायत, झडतायत, तरीसुद्धा ते दुरुस्त करण्याची बुद्धी कोणाला होत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. आणि म्हणूनच मी हा विषय का घेतला की इतिहासाची जाण जर तरुणांपर्यंत पोचली तर हे सर्वजण तरुण या ठिकाणी ऐतिहासिक वास्तू बघायला जातात, तेव्हा आपल्या प्रेयसीची नावं जी भिंतींवर कोरतात ते कोरणं थांबेल, की ते बरोबर नाही असं त्यांना कळेल. तेव्हा तरुणांना इतिहास म्हणजे काय किंवा इतिहासाचं महत्त्व कळण्यासाठी म्हणून मी हा विषय घेतलेला आहे. नुसतं शिवाजी महाराज की जय म्हणून काही होत नसतं. शिवाजी महाराज समजून घ्यावे लागतात, इतिहास समजून घ्यावा लागतो आणि तेव्हाच ही जाण निर्माण होते. म्हणूनच मी हा विषय घेतला आहे. आता आणखीन एक गोष्ट फक्त तुमच्या पुढे वाटतो की लॉर्ड कर्झननी हे सगळं करण्यामागे त्याचा थोडा स्वार्थी हेतू होता, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो काय म्हणायचा, तो स्वार्थी हेतू काय होता ते मी तुम्हाला सांगतो. त्याचं एक वाक्य आहे. ते वाक्य असं आहे की ॲज लॉंग ॲज वी रूल इंडिया वी आर द ग्रेटेस्ट पॉवर इन द वर्ल्ड. इफ वी लूज इट वी शॅल ड्रॉप स्ट्रेट अवे टू द थर्ड रेट पॉवर. म्हणजे हिंदुस्थानवर आपण जोपर्यंत राज्य करतो आहोत तोपर्यंत जगामध्ये आपला मान आहे किंवा आपण अत्यंत पॉवरफुल आहोत असं होईल. कारण हिंदुस्थानमधून इतका पैसा ब्रिटिश एम्पायरला जात होता. म्हणून असं म्हटलं जायचं की हिंदुस्थान म्हणजे ब्रिटिश एम्पायरमधला एक असामान्य ज्युएल ऑफ ब्रिटिश एम्पायर असं म्हटलं जायचं. आणि ते खरं आहे. 1947 नंतर ब्रिटिशांचं सगळं जे काही म्हणजे पॉवर होती ती सगळी नष्ट झाली. आता म्हणजे लॉर्ड कर्झनचं असं म्हणणं होतं की आपण म्हणजे आपला रूल हिंदुस्थानवर टिकला पाहिजे. मग तो टिकण्यासाठी काय करायला पाहिजे, तर हिंदुस्थानातल्या लोकांना आपण खूप न्यायी आणि सुसंस्कृत राज्यकर्ते आहोत असं जर पटलं तर मग ते आपला रूल चालू राहील. आणि ते पटवण्यासाठी म्हणून त्यांनी या काही आर्किओलॉजी की मी तुमच्या वास्तू नीट करतोय, हे करतोय. पण माझं असं म्हणणं आहे की आपण न्यायी आणि सुसंस्कृत आहोत, राज्यकर्ते आहोत असं त्याला दुसऱ्याही काही गोष्टीतून दाखवता आलं असतं. पण त्यांनी हा मार्ग निवडला म्हणजे आर्किओलॉजीचं रिस्टोरेशन वगैरे वगैरे. याचं कारण काय, तर त्याला त्याच्यात असलेली आवड आणि इतिहासाची जाण. तेव्हा इतिहासाची जाण म्हणजे काय, ते असल्यावर काय होतं, नसल्यावर काय होतं, हे मी 2 उदाहरणातून सांगितलं आहे. पण तरीसुद्धा माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये मी आणखीन वैयक्तिक स्तरावरती कशी जाण डेव्हलप करता येऊ शकते ते सांगणार आहे. मी हे जे लॉर्ड कर्झनचं वाक्य घेतलेलं आहे ना, ते मी द फाइंडिंग ऑफ फॉरगॉटन सिटीज हे नयनज्योत लाहिरी यांनी लिहिलेल्या पुस्तकातून घेतलं आहे. मला असं सांगण्यात आलं की तुम्ही जे अशी वाक्य किंवा हे जे सांगता त्याचा रेफरन्स तुम्ही देत जा, म्हणजे लोकांना ते कळेल किंवा त्यांना जर तपासून बघायचं असेल तर तपासून बघता येईल. त्यामुळे मी हे सांगतो आहे की हे वाक्य मी फाइंडिंग ऑफ फॉरगॉटन सिटीज हा नयनज्योत लाहिरी यांनी लिहिलेल्या पुस्तकातून घेतलेला आहे. तेव्हा आता आपण इथे थांबूया आणि पुढच्या ब्लॉगमध्ये सुद्धा इतिहासाची जाण ह्याच विषयावर आणखीन थोडीशी चर्चा करूया. धन्यवाद. नमस्कार.